नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निसार शेख आज आपणासमोर घेऊन आलो आहे बुक कीपिंग अँड अकाउंटिंग या विषयाबद्दल लेक्चर सिरीज. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बुक कीपिंग म्हणजे काय. बुक कीपिंग इज अ रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स दॅट इज कॉल्ड ॲज अ बुक कीपिंग. म्हणजे बुक कीपिंग म्हणजे काय, तर आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की प्रत्येक बिझनेसमॅन हा बिझनेसमध्ये उतरत असतो आणि त्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करण्याची गरज असते आणि त्यासाठी तो बुक्स ऑफ अकाउंट हा रेफर करत असतो. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत बुक कीपिंगबद्दल काही महत्त्वाच्या ट्रिक्स. बुक कीपिंग म्हणजे नेमकं काय आहे, तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार करत असतो त्या व्यवहारचं रेकॉर्ड कुठं तर आपण करून ठेवलं पाहिजे. कारण वर्षाच्या शेवटी जो आपण हिशोब लावत असतो त्या हिशोबामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला हे समजण्यासाठी बुक कीपिंग समजणं खूप गरजेचं आहे. तर याची डेफिनेशन आत्ताच आपण बघितली. बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ ओरिजिनल बुक. आता या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, बुक कीपिंग इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. याचा अर्थ असा होतो, बुक कीपिंग म्हणजे काय सांगितलं आपण, इट इज अ आर्ट ॲज वेल ॲज इट इज अ सायन्स. म्हणजे आर्ट पण आहे, म्हणजे रेकॉर्ड मेंटेन करण्याची एक कला आहे. जे आपण रेकॉर्ड मेंटेन करतो ते सिस्टमॅटिक असलं पाहिजे, कंप्लीट असलं पाहिजे आणि ॲक्युरेट असलं पाहिजे, जेणेकरून ते ज्यावेळेस ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आपण हिशोब देत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे, तरच ते ट्रान्झॅक्शन आपण ग्राह्य धरलं जातं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग. याच्यामध्ये फर्स्ट आहे, पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण बघतोय, टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस इन अ पर्टिक्युलर डे अँड पिरियड. आता पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण काय बघतोय, बिझनेसमॅन नो अबाउट द फायनान्शियल पोझिशन ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. म्हणजे वर्षाच्या शेवटी त्याला आपल्या बिझनेसची पोझिशन काय, परिस्थिती काय आहे, आयदर आवर बिझनेस इज प्रॉफिटेबल और अनप्रॉफिटेबल. म्हणजे आपला उद्योग, आपण जो उद्योग सुरू केला, आपण जो बिझनेस सुरू केला याच्यामध्ये आपल्याला फायदा होतोय की तोटा होतोय हे कधी समजणार, ज्या वेळेस आपण त्या व्यवहाराचे दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार आपण करतो, दररोज जे व्यवहार करतो याचं जर रेकॉर्ड आपण सिस्टमॅटिक ठेवलं, सिक्वेन्सली ठेवलं, तर आपल्याला वर्षाच्या शेवटी आपल्याला समजणार आहे की आपल्या बिझनेसमधून आपल्याला प्रोसेस म्हणजे बेनिफिट किती झाला, त्याचा प्रॉफिट किती झाला हे आपल्याला समजणार आहे. आफ्टर दॅट, टू नो द प्रोग्रेस मेड बाय द बिझनेसमॅन इन अ पर्टिक्युलर पिरियड इज कॉल्ड ॲज अ फायनान्शियल इयर ऑर अकाउंटिंग इयर. म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये आपली प्रोग्रेस किती झाली, आपली प्रोग्रेस आपल्याला कम्पेअर करण्यासाठी आपण हा डेटा यूज करू शकतो. टू हॅव अ सिस्टमॅटिक, कंप्लीट अँड परमनंट रेकॉर्ड अबाउट द ट्रान्झॅक्शन. आता याच्यामध्ये काय सांगितलं, टू हॅव अ सिस्टमॅटिक, कंप्लीट अँड परमनंट रेकॉर्ड ऑफ युअर बिझनेस ट्रान्झॅक्शन. दॅट रेकॉर्ड इज युजफुल ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर टू नो द प्रॉफिट अँड लॉस मेड बाय द बिझनेस इन अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे याचा इफेक्ट जो आहे, टू नो द इफेक्ट ऑफ ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. म्हणजे प्रत्येक इफेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याचं मोजमाप करण्यासाठी, म्हणजे आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनमधून, एखाद्या व्यवहारामधून त्याच्यातून आपल्याला नफा होतोय की तोटा होतोय हे जाणून घेण्यासाठी आपण बुक कीपिंगचा वापर करतो. इट इज युजफुल टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज इन्व्हेस्टेड बाय द बिझनेसमॅन. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये आपण जे असेट्स यूज केलेले आहेत आणि आपल्या ज्या लायबिलिटी आहेत हे जाणून घेण्यासाठी बिझनेसमध्ये याचा फायदा होतो. तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे की असेट्स म्हणजे काय. असेट्स मीन्स इट इज ऑल प्रॉपर्टी हेल्ड बाय द बिझनेसमॅन. म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले असते, मग त्याच्या असेट्समध्ये दोन प्रकारचे असेट्स असू शकतात. त्याला फिक्स्ड असेट्स म्हणतो आपण आणि करंट असेट्स. तर जाणून घेऊया फिक्स्ड असेट्स म्हणजे काय. वी कॉल्ड ॲज अ परमनंट असेट्स, म्हणजे स्थावर मालमत्ता ज्याला आपण म्हणतोय. दीज असेट्स विच आर हेल्ड विथ द इंटेन्शन टू मेक द बेस्ट यूज of that in the useful life or you can say that their estimated life. म्हणजे असे असेट्स की ते आपण जास्त काळ म्हणजे दीर्घ काळासाठी आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याला आपण फिक्स्ड असेट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, दीज आर द फिक्स्ड असेट्स ऑफ द बिझनेस वी कॅनॉट चेंज फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे अशी सर्व साधन संपत्ती त्याला आपण स्थावर मालमत्ता म्हणतो की जेणेकरून एखादा बिझनेसमॅन ज्यावेळेस हा बिझनेस सुरू करतोय की दीर्घकाळ तो काय करत नाही, चेंज करत नाही. म्हणजे तो आहे असेच ती संपत्ती ठेवतो. म्हणजे एकदा जमीन घेतली तो विकणार आहे का, नाही. बिल्डिंग बांधली म्हणजे त्याचं इंटेन्शन काय आहे, व्हेन दे स्टार्ट द बिझनेस दॅट असेट्स विल बी
लॉंग लाईफ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याची जी एस्टिमेटेड लाईफ आहे 10 इयर्स असेल, 20 इयर्स असेल, 25 इयर्स असेल, तोपर्यंत ते आपण असेट चेंज करणार नाही. अशा सर्व साधन सामग्री जी आहेत, संपत्ती आहे, त्याला आपण फिक्स्ड असेट्स असं म्हणतो. आणि दुसरा असेटचा प्रकार येतो दॅट इज अ करंट असेट्स. आता करंट असेट्स म्हणजे काय? द असेट्स विच इज इझिली कन्वर्टेड इनटू कॅश विदाउट डिमोनेशन ऑफ एनी व्हॅल्यू. म्हणजे त्या असेट्सला आपण काय म्हणणार? करंट असेट्स म्हणणार. म्हणजे ज्याचं लगेच पैशामध्ये रूपांतर होतं अशा असेटला काय म्हणणार? करंट असेट्स. आता याच्यानंतर आपण बघूया लायबिलिटी म्हणजे काय. आता लायबिलिटी म्हणजेच काय? टोटल एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे एखाद्या बिझनेसला जो काय एक्सपेंडिचर असतो, खर्च असतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याचं लायबिलिटीमध्ये. म्हणजे एखाद्याचं देणं असेल आपल्याला, ठीक आहे, ते. आता लायबिलिटीमध्ये काय येतं? ऑल एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेसमॅन. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल पेड करणार असेल, स्टेशनरी बिल पेड करणार असेल, किंवा आणखीन टेलिफोन बिल पेड करणार असेल, तर ह्या सगळ्या लायबिलिटीज आहेत. म्हणजे तो काय लागतो? एखादा बिझनेसमॅन देणं लागतो, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणणार? दीज आर द लायबिलिटीज ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बुक किपिंगची गरज काय आहे. व्हॉट इज द नीड ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटिंग, राईट. याच्यामध्ये फर्स्ट, इन द अब्सेन्स ऑफ बुक किपिंग नो बडी कॅन कॅरी आउट द बिझनेस व्हेरी सक्सेसफुली. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ बुक किपिंग नो वन कॅन कॅरी द बिझनेस सक्सेसफुली. याचा अर्थ काय होतो? जर बुक किपिंग नसेल, म्हणजे जर आपल्याकडं आपल्या बिझनेसचं दैनंदिन व्यवहाराचं जर रेकॉर्ड नसेल, तर आपण काय करू शकत नाही. वी आर अनेबल टू प्रिपेअर द बजेट, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करत असतो? एखादा बिझनेस सुरू करत असताना तो बिझनेस आपल्याला फायद्यामध्ये जाईल का तोट्यामध्ये जाईल हे सांगता येत नाही. हे कधी सांगू शकतो आपण? वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करत असतो त्यावेळेस आपण सांगू शकतो की आपल्या बिझनेसमधून आपल्याला किती प्रॉफिट झाला, किंवा वी आर सफरिंग फ्रॉम द लॉस. तर आपल्याला बिझनेसमध्ये लॉस झाला, का झाला, याचं कारण आपण शोधण्यासाठी जर सिस्टमॅटिक रेकॉर्ड आपण करून ठेवलं तर डेफिनेटली याचा आपल्याला फायदा होतो. इट हेल्प्स टू बिझनेसमॅन कीप कंट्रोल ओव्हर द बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड डिलिंग्स. म्हणजे बुक किपिंगच्या रेकॉर्डमुळे आपल्याला बेनिफिट काय होतो की आपण त्याचं रेकॉर्डमुळं कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपले जे एक्स्ट्रा एक्सपेंडिचर असतील, आपण जे ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे आपला खर्च किती आहे, आपलं उत्पन्न किती आहे, याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपण हे बुक किपिंगचं रेकॉर्ड यूज करत असतो. याच्यानंतर इट गिव्स द व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट द एक्सपेन्सेस, लॉसेस, वेस्टेज, इनइफिशियन्सी इफ एनी. म्हणजे आता आपल्या बिझनेसमध्ये काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करत असतो. कारण आपल्या इन्फॉर्मेशनवरती गव्हर्नमेंट काय करत असतं? टॅक्सेशन पॉलिसी फिक्स करत असतं. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटला प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची डिटेल इन्फॉर्मेशन हवी असते. सो इट गिव्स द व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट? expenses in the terms of expenditure of the business organization. We are suffering from loss, तर लॉसची इन्फॉर्मेशन असेल. बिझनेस इनहरंट हॅव सम रिस्क. बिझनेस म्हटलं का त्याच्यामध्ये रिस्क असते, वेस्टेज पडत असतं, इनइफिशियन्सी असतात. ते आयडेंटिफाय करून आपण त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकतो. त्यासाठी आपल्याला अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन असणं, बुक किपिंगची इन्फॉर्मेशन असणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. द बिझनेसमॅन कॅन नो द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस बाय प्रिपेअरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट, कॅन रिव्हर्स द डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ द बिझनेस. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? बिझनेसमॅन नो देअर प्रॉफिटेबिलिटी अँड प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट्स ऑर फायनान्शियल स्टेटमेंट सो दॅट रिपोर्ट प्रोव्हाइडेड टू द गव्हर्नमेंट एजन्सीज. म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असतं? ह्या सर्व माहिती जे आपले ट्रान्झॅक्शन घडलेले असतात, डे टू डे लाईफमध्ये जे आपण व्यवहार करत असतो, ट्रान्झॅक्शन करतो. आता ट्रान्झॅक्शन आपण बऱ्याच वेळा यूज केलं, ट्रान्झॅक्शन. मग ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय? ट्रान्झॅक्शन इज अ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द टर्म्स ऑफ मनी. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये जे देवाणघेवाण केली जाते त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. मग हे सर्व ट्रान्झॅक्शन आपण कुठंतरी रेकॉर्ड करून ठेवतो आणि ते ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, म्हणजे अकाउंटिंग इयर जे आपलं स्टार्ट होतं 31 मार्च एव्हरी इयर, 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत आपण जे व्यवहार केले त्याचं रेकॉर्ड मेंटेन करतो आणि वर्षाच्या शेवटी त्याचा एक रिपोर्ट जनरेट करतो आणि तो रिपोर्ट आपण गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करतो. आणि त्या रिपोर्टच्या आधारे गव्हर्नमेंट काय करतं? गव्हर्नमेंट टॅक्सेशन पॉलिसी आपल्या
आयडेंटिफाय करतं. इट हेल्प्स मॅनेजमेंट इन द बजेटिंग, प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग ऑफ द एस्टिमेशन. आता ह्या माहितीमुळे आपल्याला फायदा काय होतो? वी आर एबल टू फोरकास्टिंग आवर बजेट्स. म्हणजे आपण काय करतो? प्रिडिक्शन करतो. म्हणजे आपण कंपॅरिझन करण्यासाठी हा डेटा यूज करू शकतो की पाठीमागच्या वर्षीमध्ये मी 10 लाख इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्याच्यापासून मला जो प्रॉफिट झाला तो 4 लाख रुपये प्रॉफिट झाला. हे झालं कशामुळं? की आपल्याकडे जो डेटा आहे त्या डेटाचं आपण कंपॅरिझन केलं आणि त्या कंपॅरिझन केल्यामुळं आपल्याला समजलं की पाठीमागच्या वर्षी मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामधून मला 4 लाख रुपये हा नफा झाला. म्हणजे आपण काय केलं? बजेटिंग केलं. बजेट करतो म्हणजेच काय? आपण एक अंदाजे त्याची कॉस्ट ठरवतो की आपण या वर्षी या बिझनेसमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एवढं बजेट आपलं आहे, आपण एवढी गुंतवणूक करतोय, तर याच्यामधून आपल्याला नेक्स्ट प्रॉफिट किती होणार आहे, प्रॉफिट किती होईल याचा अंदाज आपण इथं करत असतो, त्याचं प्रिडिक्शन करत असतो. त्यासाठी ही माहिती खूप गरजेची आहे. इट हेल्प्स टू करेक्ट द असेसमेंट ऑफ इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स अँड कस्टम ड्युटीज. म्हणजे ह्या माहितीमुळं आपल्याला इन्कम टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असेल आणि कस्टम ड्युटी असेल याची माहिती मिळते. म्हणजे जे आपला इन्कम आहे त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो की आपल्याला ह्याच्यामध्ये किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला. इट हेल्प्स टू द शेअर होल्डर, इन्व्हेस्टर कॅन कम टू नो अबाउट द पोझिशन देअर इन्व्हेस्टमेंट विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पब्लिश्ड बाय द कंपनीज इन द टर्म्स ऑफ पब्लिक इंटरेस्ट. म्हणजे शेअर होल्डर असेल किंवा इन्व्हेस्टर असेल तो काय करत असतो? काही पैसे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर त्याचा हक्क बनतो की त्याला माहीत झालं पाहिजे की त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये केलेले आहे तर त्या इन्व्हेस्टमेंटवरून त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याच्यावरती आपण त्याचा मोबदला त्याला काय देतोय ही माहिती करून घेण्याचा हक्क कुणाला आहे? तर इन्व्हेस्टरला आहे, शेअर होल्डरला आहे. तर तो जाणून घेण्याचा हक्क त्याला आहे. तर त्यासाठी तो आपली अकाउंटिंग इन्फॉर्मेशन यूज करत असतो. ज्यावेळेस आपण फायनान्शियल रिपोर्ट जनरेट करतो, तो रिपोर्ट सबमिट करतो, तर शेअर होल्डर असतील, इन्व्हेस्टर असतील तर त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून त्यांना माहिती होतं की आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते योग्यरित्या चालू आहे, त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट भेटणार आहे. म्हणजे ज्यावेळेस कंपनी प्रॉफिटमध्ये असेल तर कंपनी काय करते? जेवढे शेअर होल्डर्स असतील त्यांना काही डिव्हिडंड म्हणजे त्याचा मोबदला डिवाइड करून देत असते. काही वेळेस वाटतं कंपनीला की नाही आपलं वेल्थ मॅक्झिमायझेशन करायचं आहे, आपला बिझनेस एक्सपांड करायचा आहे, तर शेअर होल्डरची मीटिंग कॉल केली जाते आणि शेअर होल्डरला विचारलं जातं की आपण आपल्या बिझनेसमध्ये एक्सपांड करायचं आहे, आपला बिझनेस वाढवायचा आहे, तर यावर्षी आपण बेनिफिट डिस्ट्रीब्यूट करून न घेता तर ते अमाऊंट आहे, तो जो मोबदला आहे, तर तो मोबदला आपण आपल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करून आपला बिझनेस मोठ्या पद्धतीनं इन्व्हेस्ट करू शकतो. इन द टर्म्स ऑफ बुक किपिंग रेफर सिम्पली रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. आता बुक किपिंगचं काय काम आहे? दे ओनली रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. म्हणजे बुक किपिंगचं फक्त एकच काम आहे की ते सिस्टमॅटिक, कंप्लीट अँड परमनंट रेकॉर्ड मेंटेन करून ठेवतं. दे आर नॉट प्रिपेरिंग एनी ॲनालिसिस ऑफ द बिझनेस. धन्यवाद मित्रांनो. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत बुक किपिंग अँड अकाउंटिंग. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, बुक किपिंग म्हणजे काय आहे, अकाउंटिंग म्हणजे काय आहे. धन्यवाद.